एकदा नीट आठवून बघा, असं कोणी आहे का जो तुमचा सूड घेण्यासाठी हे एवढं मोठं पाऊल उचलेल? माझ्या एकुलत्या एक लेकीला माझ्यापासून तोडलंस ना तू. नाही या भैरवी वजने तुला नाक घासायला लावलं ना तिच्या पायावर तर नाव नाही सांगणार. भैरवी? काय? भैरवी? भैरवी, तू अजून तिला पुरतं ओळखलं नाहीये सारखा. तिच्याकडे एक नाही अनेक कारण आहेत आपल्याला त्रास द्यायला, कारण तिचं सत्य जगासमोर आलं ना. हो, पण यात तुमची काय चूक? इतकी वर्ष भैरवी अख्ख्या जगाशी खोटच वागत आली. त्याची शिक्षा तिला कधी ना कधी मिळणारच होती. ती वेळ थोडी लवकर आली, इतकंच. तुझं सगळं बरोबर आहे अलका, पण तिला अजूनही असं वाटतंय की तिचं सत्य जगासमोर आणण्यासाठी सगळ्यात आधी मी पुढाकार घेतलाय. त्यात मी सावलीला लेक मानलंय. माझ्या लेकीसाठी तिच्याशी मी 1000 वेळा भांडलोय. मी तिचं आयुष्य उद्ध्वस्त केलं म्हणून आता ती माझं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघाली. पण हे मी होऊ देत नसतो. हे बघा, तुम्ही आधी नीट खात्री करून घ्या, म्हणजे भैरवीनेच हे सगळं केलंय की नाही वगैरे. एकदा तुमची खात्री पटली की मगच पुढचं पाऊल उचला. आणि एक लक्षात ठेवा, कितीही काहीही झालं तरी मी माझं घर सोडून कुठेही जाणार नाहीये. तशी वेळ येणार नाही आपल्यावर, मी येऊ देणार नाही. देवा, जरा खोलवर तपास कर. लवकरात लवकर आपल्याला कळलं पाहिजे की या सगळ्याच्या मागे सूत्रधार कोण आहेत. मीही माझ्या परीने प्रयत्न करतो. ओके बॉस, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी चौकशी करतो याच्या मागे कोण आहे ते, आणि आपल्याला लवकरच कळेल ती व्यक्ती कोण आहे. हॅलो भाऊ, अहो तुम्ही तिचा फोटो पाठवलेला ना, तिला मी बघितलं. पण काय, तिने पण मला बघितलं. हो, तू काय हिरो आहेस का तुला ओळखायला? तुझ्यावर संशय ना आला त्या बाईला तेवढं सांग. नाही नाही भाऊ, तसं बघितलं नाहीये. म्हणजे माझा चेहरा दिसला नाहीये तिला. कुठे कुठे दिसली तुला? अहो भाऊ, सांगण्यापेक्षा तुम्हाला घेऊन जातो ना, डायरेक्ट स्पॉट दाखवतो. आता आपल्याला एरिया माहित झालाय, आपण डायरेक्ट जाऊन एरियात शोधूया. 100% भेटेल ती. हा चल, मी येतो आत्ता. हा बोल साहेब, आपण उद्या शोधूया का? हा हा, उद्या उद्या. चल. कोणाला शोधताय? कोणाला शोधताय? कोणाला शोधायचंय? हा अहो आत्ता म्हणालात ना फोनवर कोणाला तरी की शोधायचं म्हणून उद्या. माझ्यापासून काही लपवत नाही आहात ना? अगं बाई, त्या कपाळावरच्या ना आठ्या कमी कर. एवढूच होईल कपाळ, एवढा कसला विचार करतेस? काय झालंय, माझा एक कस्टमर आहे, त्याच्याकडे एक विंटेज कार होती, घराच्या खालनं चोरीला गेली. तर तो मला विचारत होता कोणी शोधून देईल का. मी म्हटलं मी कसं काय शोधून देणार, नाही का? हो तेच ना, पोलीस कंप्लेंट करायची, ते शोधून देतील. एक्झॅक्टली, मी पण त्याला तेच म्हटलं, पोलीस देतील ना शोधून. ऐकायला ते जाऊ दे. बाळ काय म्हणते? तू खूप दिवसात सांगितलं नाही बाळाला काय हवं ते. काही नकोय त्याला. काय? बाळ चिडलंय. का? बाबा मला वेळच देत नाही असं म्हणाल ते. बाबांचा वेळ हवाय त्याला. अच्छा बाळा, आजपासनं सगळा वेळ फक्त तुझ्यासाठी आहे. आणि तुझ्या आईसाठी ना एवढा हा हात बघितलाच नाही बघ, एवढा वेळ तिच्यासाठी आहे. कळलं काय? लगेच कोण चिडले कळतच नाही. बाळ की बाळाची आई. आजपर्यंत जो आवाज तारावझेचा वाटत होता, तो आवाज तारावझेचा नाहीच आहे. मी तुला म्हणायचे ना कायम की आपलं सत्य एक ना एक दिवस जगासमोर येईल म्हणून. ह्या गोष्टीची भीती वाटत होती, म्हणून मी गाणं न गाण्याचा निर्णय घेतला होता. तू तर कधीच सुप्रसिद्ध गायिका वगैरे नव्हती, तुला गाता येतच नाही. आणि हाच खोटेपणा मला माझ्या घरात चालणार नाही. तेव्हा सोहम, तुझ्या बायकोला तिच्या घरी घेऊन जा. तुम्हाला दिसत नाही का तो माझी बॅग घेऊन आलाय? म्हणजे त्याचं म्हणणं असं आहे की कायमस्वरूपी मी इथेच राहावं म्हणून. सोहम भाऊजी, आठवण येते ना तारा मॅडमची? हो, पण काय उपयोग आहे त्याचा?
तिने चूकच एवढी मोठी केली आहे की आता मला बोलायला काही जागाच उरली नाही. तुम्ही या सगळ्यासाठी फक्त त्यांना नका दोषी ठरवू. त्यांची बाजू समजून घ्या. का सावली वहिनी, तिने एवढी मोठी चूक केली आहे तरीही तू तिलाच. सोहम भाऊजी, मला मान्य आहे त्यांच्याकडून चूक झाली आहे, पण त्यांनी हे सगळं कोणत्या परिस्थितीत केलंय हे सुद्धा समजून घ्या. याचा विचार करा. केला ना, खूप विचार केला, पण कितीही विचार केला ना तरी ही गोष्ट मला स्वतःला समजवता येत नाहीये की ती हे असं का वागली. त्यांची पण अवस्था तुमच्यासारखीच झाली होती. त्यांना गाणं सोडायचं होतं, त्यांना नव्हतं पटत हे सगळं, पण तरीही आपण सगळ्यांनी मिळून त्यांना गाणं गाण्यासाठी पुन्हा तयार केलं. प्रश्न हा नाहीच आहे सावली वहिनी, प्रश्न हा नाहीच आहे. प्रश्न हा आहे की तिने हे सगळं माझ्यापासनं, तिच्या नवऱ्यापासनं लपवून ठेवलं. अगं, आमचं एकमेकांवर किती खरं प्रेम होतं तुला तर माहिती आहे, तरी साधा विश्वास दाखवावासा नाही वाटला तिला माझ्यावर. आजवर तिला किती सपोर्ट करत आलोय मी, तरी मला विश्वासात घेऊन हे सगळं नाही सांगावंसं वाटलं तिला. तूच सांग ना, तूच सांग मला, काय मिळालं तिला हे सगळं लपवून? लपवून तर मी सुद्धा ठेवलं होतं माझ्या नवऱ्यापासून, तुम्हा सगळ्यांपासून. मीही तितकीच दोषी आहे. नाही सावली वहिनी, तुझा तर नाईलाज होता ना. तू कोणाच्या तरी शब्दासाठी, कोणाच्या तरी भल्यासाठी आजपर्यंत हे सत्य लपवलंस आमच्या सगळ्यांपासून. पण ताराचं तसं नाहीये. ही गोष्ट लपवण्यामागे तिचा कोणता मोठा असा हेतू होता तूच सांग मला. मला तर फक्त आणि फक्त स्वार्थच दिसतोय, बाकी काही नाही. ही तुमची बाजू झाली. त्यांच्यासाठी त्यांच्या आईचं स्वप्न पूर्ण करणं हाच एक हेतू होता. त्यांना तरी कुठे करायचं होतं हे सगळं? त्यांना हे सगळं स्वतःच्या मनाविरुद्ध जाऊन करावं लागत होतं. त्यांना माहीत होतं की हे सत्य कधी ना कधी सगळ्यांसमोर येणार, त्यांची बदनामी होणार, पण तरीही त्या हे सगळं करत होत्या फक्त आणि फक्त त्यांच्या आईसाठी. आणि आता सगळे त्यांनाच दोषी ठरवत आहेत. निदान तुम्ही तरी समजून घ्या त्यांना. तुम्हीच त्यांना एकटं पाडलं तर त्या कोणाकडे जाणार? कोणापुढे मन मोकळं करणार? अहो, त्यांना खऱ्या अर्थाने तुमची गरज आहे. तुम्ही जा त्यांच्याकडे, बोला त्यांच्याशी. सोहम भाऊजी, ह्या परिस्थितीत तुम्ही दोघांनी एकत्र राहणं खूप गरजेचं आहे. जा तारा मॅडमकडे, आणि काही लागलंच तर मी आहेच. येते मी. मस्त पुस्तक आहे. फार सुंदर लिहिलंय. काय लिहिलंय वाचा? चुकणारा माणूस हा कधीच मूर्ख नसतो, कारण मुळात चुकणं हा माणसाचा स्वभाव धर्म आहे. बरोबर आहे ना. म्हणजे आपल्या चुकांमधून तर आपण सुधारतो, आपण शिकतो, हो ना. पुढे ते म्हणतात की जो माणूस आपल्या चुकांमधून शिकत नाही तो खरा मूर्ख. मूर्खच म्हणायचं ना त्याला. आणि हे फार महत्वाचं आहे की तो माणूस जो दुसऱ्यांनी केलेल्या चुकांची त्यांना शिक्षा देतो, त्यापेक्षा तो माणूस जो दुसऱ्यांनी केलेल्या चुकांबद्दल त्यांना माफ करतो, तो जास्त मोठा होतो. मला तर असं वाटतं हे 100% बरोबर. एक मिनिट. हे खरंच लिहिलंय पुस्तकात का तुम्हाला मला जे काही सुचवायचंय, सांगायचंय ते आडून तुम्ही पुस्तकात लिहिलंय बरं का म्हणून सांगताय? तुझी शपथ, मी काय वेगळं पुस्तक लिहीन का तुला काय सांगायचं त्याकडे? मला जे काही सांगायचं ते सरळ सरळ सांगा. हे असं काय ग? काय झालं? सारंग सर अजून घरी आले नाहीयेत. हा, मग कामात असेल ना, फोन कर. घ्या.